जय स्वामीनारायण मित्रमैत्रिणींनो. आत्मनिर्भर महिला प्रशिक्षण केंद्राचा आजचा 6वा दिवस होता आणि 6व्या दिवशी मी त्यांची शेवटची हेअरस्टाईल खोपा हेअरस्टाईल घेतलेली आहे, ती पण प्रोफेशनल. तर प्रोफेशनलमध्ये फक्त आणि फक्त 2च हेअरस्टाईल होत्या त्यांच्या. ते पण त्यांनी सांगितलेलं होतं सिलॅबसमध्ये की 2च हेअरस्टाईल शिकवायच्या आहे. तर मी त्यांना 7-8 प्रकारच्या हेअरस्टाईल बॅक साईडच्या आणि खोपा हेअरस्टाईलमध्ये 3-4 प्रकारच्या हेअरस्टाईल मी त्यांना शिकवलेल्या आहे. तर आपल्या क्लासची डेट ही 10 तारीख आहे. ज्यांना ॲडमिशन करायचे असतील ते करू शकतात. 10 तारखेच्या नंतर ॲडमिशन स्वीकारले जाणार नाही. ओके. तर आज हा क्लास कंप्लीट झाला आणि 2 दिवसानंतर त्यांचा क्लास कंप्लीट होऊन जाईल. कारण त्यांचे फक्त आता 2-3च दिवस राहिलेले आहे. कारण त्यांनी 2-2 तास कंप्लीट क्लास केलेला आहे आणि तो तासचा हवर्स असतो, 1च हवर्स असतो की आपण तो क्लास करू शकतो. ओके. 1 तासामध्ये. तर तुम्ही बघू शकता खोपा हेअरस्टाईलच्या मी बॅक साईडला 3 पोन्या पाडलेल्या आहे आणि त्या 3 पोन्या अशा अल्टरनेट केस एका एका पोनीचे 2 भाग करून गोल गोल गुंडाळून ती वेणी तयार करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की एक केस ताणून मी ते बॅक साईडला लोटून घेतलेला आहे आणि जे केस उरलेले आहेत त्यांना गोल गोल फिरवून आणि त्याला ट्विस्ट केलेला आहे आणि लावलेला आहे पिन. ओके. तर तुम्ही बघू शकता किती सोप्या आणि एकदम सरळ भाषेमध्ये मी ते केलेलं आहे. ही हेअरस्टाईल साडीच्या वरती, नऊवारीवरती तुम्ही करू शकता. पण ही हेअरस्टाईल फक्त मराठी लूकवरच चांगली दिसते. ओके. आणि त्यांची हेअरस्टाईल आता एक राहिलेली आहे, ती आहे कर्ल्सची. तर ती मॉडेलवरती मी त्यांची प्रॅक्टिस घेणार आहे आणि त्यांनी मग आजच्या दिवशी त्यांनी खूप प्रॅक्टिस केली आणि त्यांची ही हेअरस्टाईल पूर्ण व्यवस्थित प्रॅक्टिस होऊन गेलेली आहे. ओके. तर ज्यांना ॲडमिशन करायचे आहे ते नक्की ॲडमिशन करा. पार्लरला या, पार्लरला येऊन बोलून घ्या. ओके. आता तुम्ही बघू शकता की आता मी काय केलेलं आहे की थर्ड पोनी जी आहे त्या पोनीमधले अर्धे केस घेऊन तशीच पोनी तयार केली आणि पोनी तयार करून दोन्ही साईडनं एकच पिन अशी लावलेली आहे की ती पिन दोन्ही साईडनं बरोबर होऊन गेलेली आहे आणि एकाच पिनमध्ये एकच मी हे सेट करत असते केसांचा, वेणीचे जे केस आहे ते. आता तुम्ही बघू शकता जे फुगलेले आहे त्यांना काय करायचं, जे फुगलेले केस आहेत त्यांच्यासाठी